चप्पल न घाल कम्प्लीट तिच्या याच्यात गेले तिकडनं काढायला लागतील दादा. साठी मटेरियल गोळा करते. बरोबर बोलतेस. बरोबर बोलतेस. कुठे गेलो कुठे. हाय हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही शूटिंग दरम्यान कशा पद्धतीने वेळ काढतो आणि आमचे रील्स शूट करत असतो. सो आत्ता आम्ही प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिसपासून फायनल आउटपुटपर्यंतचा पूर्ण व्लॉग बघा आणि कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. तुला चला मग जाऊया आपण. चला अगं आता नको जाऊ, आधी शूट करूया आपण. मी तेच सांगते नको आता प्लीज नको. पाणी कसं 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 काय जेवायला खाली जातो आपण, हात धुवायला खाली जातो ना, मग दगड असतात, मग पायऱ्या असतात, मग कसं चालायचं, असं हात धुवायचे. चला हात ओले असतात काय असे पुसायचे. रिहर्सल झाली आणि आम्ही निघालो होतो फायनल टेक साठी. जाता जाता आमचे डिरेक्टर सर आम्हाला भेटले. सर तुम्हाला माझे व्हिडिओज बघावे लागतात? नाही बघायला मिळतात. खूप छान. सकाळी सकाळी उघडले ना असं अंगठा फिरवतो तुझा व्हिडिओ येतो. खूप छान मस्त, मला आवडतात. दिवस छान जातो ना पुढे. आमचं एक तिसरं युनिट आहे ज्यात आम्ही रील्स शूट करतो खूप सारे. आणि डीओपीची गरज आहे. हा जर कोणी असेल तर कमेंट मध्ये मेन्शन करा. आम्ही हायर करू. आणि ही आमची खूप उत्साही आहे जिचे पाय बघा. नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास, तरी तिला नाचायचे. पण तू चप्पल घालून आहेस त्यामुळे एवढं महत्व नाहीये तुला. तू चप्पल घातली आहेस. तू चप्पल घालणाऱ्यांना इतकं महत्व नसतं. जे चप्पल न घालता करतात त्यांना महत्व. पण मी पण हिच्यासारखी फळांवर आहे ग 9 दिवस. ज्या एक्साइटमेंटने आम्ही रील शूट साठी बाहेर पडलो होतो त्याचा झालाय पोपट, कारण आम्हाला बोलवलंय सीनला. तिसऱ्या युनिटचं भविष्य सुरू होण्याआधी संपलं. नाही संपलं नाही, सुरुवात लेट पण थेट. पोपट झालेला असताना आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह होप्स दाखवले म्हणून परत एकदा आम्ही रिहर्सलसाठी आलो आणि आम्ही परत एकदा नव्याने रीलसाठी एक्साइटमेंट दाखवली. पण यावेळेस थोडीशी गंमत होती कारण आम्हाला जॉईन झाला होता विकास दादा आणि विकास दादासोबत आम्हाला परत एकदा प्रॅक्टिस करायची होती कारण त्याला परत एकदा सगळं शिकवायचं होतं. म्हणून मी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा सगळ्यांना नव्याने शिकवायला सुरुवात केली. आम्ही परत एकदा शिकलो. मागे विकास दादाची रिएक्शन बघता तुम्ही की मला माहीत असल्यासारखं ही करून दाखवते. तो मला म्हणाला की जरा हळूहळू सांग ना. त्याच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्या स्टेप्स फोडून शिकवल्या आणि आम्ही परत एकदा पूर्ण रील शिकलो. शिकून झाल्यावरती आम्ही शूटसाठी जाणार होतो. सो फायनल आउटपुट काय आहे हे शेवटपर्यंत बघा, नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि मग हे 1 2 मग राईट साइडला जंप करायची. जंप शोल्डर जंप शोल्डर पुन्हा सेम 1 2 वॉक 3 4 5 6 7 8 एवढंच. हे बघा हे 2 5 6 7 गो. ऐका ना आपण असं करूया, आज
घेऊया आणि हे जे जागी जागी अखी आहे ना मागची लाईन पुढे पुढची मागे जाऊया. जागी जागी अखिया. हे ते खूप क्विक आहे. किंवा मी म्हणते तुझं ते एडिट मध्ये केलं तर ते पुढे मागे कसं आपण केलं आणि मग पुढच्या ठीक आहे तसंही चालेल. 2 एडिट मध्ये. जे काही या सगळ्यांना माझ्या एडिटिंग स्किल्सवरती आणि माझ्यावरती विश्वास आहे तो विश्वास मी पार पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि तो कसा केला आहे हे तुम्हाला शेवटी बघायला मिळणार आहे आमच्या फायनल आउटपुटमध्ये. सो शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा बघत राहा बघत राहा. शूट करूया का गाणं लावू कमी. आता आपण कसं शूट करूया तुझं शूट करूया आपण येस आणि अख्खं ते पुढे. So here is our final output in next 3, 2, 1, go! एक मिनिट काय झालं बघा. तिकडनं काढायला लागतील दादा. पिन हा निघालं. त्याच्या वैदी झालं चला